संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आहे जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. योऽन्त प्रविश्य ममाच मिमां प्रसुप्ता, संजीव यज्ञ किल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वंशी विभूषित कर नर नीरदाभात, पीतांबर नरनभिमफलादलोष्टात्, पूर्णेन्दु सुन्दरमुखदरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. ते ज्ञानचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजाः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. जयांचे केलिया स्मरण, होय सगळे विद्यांचे अधिकरण. ते जीवन दुसरे श्रीगुरूंचे, ते नमस्कारोनी आता. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानाने देतो बाबाजी सद्गुरुदास होका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो
नमोस गुरुभास्करा करुण कीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला अहो स्वामी तुम्ही या देवा यावरी न करावा अभेरो संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा तेची माझे हित करीत सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरता घेतलेला अभंग संत शिरोमणी वैराग्याचे मुक्तिमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलाय विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या विश्वासाचं स्थान सांगतात पहा शिवेला सुरुवात करण्याबद्दल कसा परिवार समस्त ग्रामस्थ काझड या ठिकाणी असणारी वीर वस्ती त्यामध्ये त्या ठिकाणी पहा वैकुंठवासी धोंडोपंत दादा शिरवळकर त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे गोविंद महाराज वीर त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा अखंड नामयज्ञ 16 संत तुकाराम महाराज विजेच्या उत्सवाच्या निमित्ताने अनेक वर्ष या ठिकाणी आज सुरू आहे त्यामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे विठ्ठल विठ्ठल संतांची पायी हा माझा विश्वास जर पुरा असेल तर संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांच्या पायावर विश्वास ठेवला सर्व अर्थाने त्याची सेवा करण्यासाठी मी त्यांचा दास झालो दास कुणाचं वाहू हे कळलं पाहिजे कुणाची सेवा करावी हे कळलं पाहिजे तुकाराम महाराज तुम्ही संतांच्या पायावर विश्वास ठेवला त्यांचे दास झाले कशा करता झाले ते म्हणजे त्याची माझी हित करीत सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भगवान परमात्मा कृपा करील अशा प्रकारचे संत महात्मे करत असतात परमार्थ करत असताना संत महात्मा काय करतात आपल्याला साधक जर परमार्थ करत असताना थकला दमला त्याचा परमार्थ जर थांबला भागली या मज वाहतील कडे असं वाटते ते मला कडेला लावतील परमार्थ माझा परमार्थ कडी नाही कडे भागली या मज वाहतील कडे म्हणजे माझ्या परमार्थ ते कडेला लावतील त्यांची आणि जोडे सर्व सुख त्यांच्याने सर्व सुखाची मला प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी सांगतात अशा संतांचं तुका म्हणे शेष घेईन आवडी अशा संतांचं मी शेष आवडीने घेईन आणि वचन न मोडे बोली देते त्यांनी जे सांगितलेलं वचन आहे कधीच मोडणार नाही त्यांच्या पायावर विश्वास ठेवी कारण तेच माझा परमार्थ कडेला लावणार आहे तेच माझ्या सर्व अर्थाने हित करणार आहे अशा प्रकारचा अभंगाचा अर्थ आहे विठ्ठल जीवन जगत असताना
माणसाला विश्वास ठेवण्यासाठी एकच जागा आहे महाराज, एकच जागा आहे आपल्याला. किंवा जगामध्ये फक्त संतांवर विश्वास ठेवला जातो महाराज. संतांचा ठेवलेला विश्वास खऱ्या अर्थाने आपल्या सार्थकी लागतो महाराज. विश्वास कोणावर ठेवावा एक सांगू का महाराज? अंतकाळी जे आपल्या उपयोगाला येतात त्यांचा विश्वास ठेवायचा. अंतकाळी जे उपयोगाला येतात त्याच्या विश्वास ठेवायचा. आपण सगळ्या गोष्टी विश्वास ठेवतो. देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता वचनशील, झाली असती केवळ माझ्या ठाई. कुणी ना कुणी प्रत्येक जण भक्ती करतोय. देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता वचनशील, झाली असती केवळ माझ्या ठाई. परी ज्ञाने विन नासेले, जी बुद्धी भेदासी आले. परंतु ज्ञान नाही. कुणाची भक्ती करायची, कशी करायची, काय करायचं याचं ज्ञान नाही. विश्वास ठेवायचा, कुणावर ठेवायचा माहिती नाही. सेवा करायची, कुणाची करायची माहिती नाही. म्हणूनच सत्संगेन परंपराप्य दुस्तरम तरते चिरात तस्मात् अति प्रयत्नेन सत्संग सततम करू. नीट ऐका, ते सांगतात सत्संगेन परंपराप्य. परमात्मा संतांच्या संगतीने आपला प्राप्त होतो. दुस्तरम तरते चिरात, दुस्तर असा हा भवसागर आपल्याला तरुण जाता येतो. म्हणून तस्मात् अति प्रयत्नाने संतांची संगत केली पाहिजे. सत्संग सततम करू, सतत संतांची संगत केली पाहिजे महाराज. कारण की अर्ध सज्जन संपर्कार्थ अविद्या विनश्यती. नीट ऐका, अर्ध अज्ञान संतांच्या संगतीमध्ये निघून जाते. अर्ध सज्जन संपर्कार्थ अविद्या विनश्यती. चतुर्भागम तु शास्त्रार्थे, चतुर्भाग स्वयत्नत. चतुर्थांश भाग 25% अज्ञान स्वतःच्या प्रयत्नांनी निघून जातं. चतुर्थांश भाग म्हणजे 25% अज्ञान हा शास्त्राच्या वाचनाने श्रवणाने निघून जातं. पण 50% अज्ञान संतांच्या संगतीने निघून जातं. विठ्ठला म्हणून कळलं पाहिजे आपल्याला याच्यामध्ये संतांचा वाटा जास्त असते. बघा बरं का, 25% स्वतःच्या प्रयत्नाने निघून जातात अज्ञान, 25% शास्त्राच्या वचनाने निघून जातं, 50% संतांच्या वचनाने, संतांच्या कृपेने निघून जातं. संतांचा वाटा जास्त आहे का? रविचंद्र घन वृक्षाः नदी गावस्य सज्जनाः येते परोपकाराय युगे देवीने निर्मिताः. भगवान परमात्म्याने परोपकार करण्याची यादी मांडलेली. रवी सूर्यनारायण उपकार करतो, तेजस सूर्य उज्ज्वल तो काय करतो? तेज देतो म्हणजे प्रकाश देतो, उष्णता देतो. आपण कधी बिल घेत नाही. सूर्य येतो का आपल्याकडे? पण एमएसबीचं बिल आल्याशिवाय राहत नाही. पहिलं तरी 3 महिन्याला येत होतं. आता किती महिने येते? एकच महिने. पहिलं 3 महिने यायचं, त्याच्यात जास्त किती महिन्याला येते? 1 महिन्याला येते का? म्हणून सूर्य सुद्धा आपला उपकार करतो, प्रकाश देतो, उष्णता देतो, तो उपकार करतो. रवी चंद्र सुद्धा शीतलता प्रदान करतो. सर्व वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म टाकण्याचं काम चंद्र करतो. पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. किंवा धान्यामध्ये जे काही पुष्टता येते ना, सोमो भूत्वा रसात्मका. चंद्राच्या शीतल प्रकाशाने धान्य पुष्ट होत असतात. भगवद्गीता सांगते 15 घन म्हणजे पाऊस सुद्धा आपल्या उपकार करतो. वृक्ष सुद्धा आपल्या उपकार करतो. जो लावतो त्याच्या उपकार करतो वृक्ष. आणि जो खांडावया घाली का लावणी जयाने केली, दोघा एकाची सावली वृक्ष देसायसा. जो त्याला तोडून टाकण्याचा प्रयत्न करतो त्यालाही सावली देतो, जो लावतो त्यालाही सावली देतो. घन वृक्ष नदी सुद्धा आपल्याला उपकार करते. फेडी पाप ताप पोखी ते तिरीचे पादाप समुद्र जाळे आप गंगेचे दैसे. नदी सुद्धा आपल्या उपकार करते. गाव म्हणजे गाय सुद्धा आपल्या उपकार करते. आहे का नाही? आपला शेण देते, गोमूत्र देते, आपली शेती सेंद्रिय करून टाकते गावरान गाय. आणि मग सांगितलं सज्जन सुद्धा आपल्या उपकार करतो. या बाकीच्या सगळी यादी आहे ना महाराज, तात्पुरतं आपल्या उपकार करून तात्पुरतं दुःख आपलं निवारण करतात. लयरूप सुख देऊन लयरूप दुःखाची निवृत्ती करतात. जीवनामध्ये संतच असे आहेत, ते संसार दुःखाचं निश्चित उच्चाटन करून परमानंद सुखाची प्राप्ती करून देतात. विठ्ठला जे परमानंद सुखाची प्राप्ती करून देतात महाराज. किंवा ते म्हणतात ना परोपकाराय फलंत वृक्षाः
वृक्ष सुद्धा परोपकारासाठी फलीभूत होतात. परोपकारावरून ती नद्य परोपकारासाठी नदी सुद्धा वाहते. परोपकारार्थमिदं गाव सुद्धा परोपकारासाठी वसतं आणि सज्जन सुद्धा परोपकार करतो. कारण की ते जे हिता हिता जे किती आणि काउना खेपती कुसोनी शीन हरती देती सुख. म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी पुन्हा विश्वास ठेवला पाहिजे, हे कळलं पाहिजे. संताची पाय हा माझा विश्वास, संतांच्या पायावर विश्वास ठेवतात. कुणी कुणाची सेवा करावी हे कळलं पाहिजे. एक तर त्या ठिकाणी तुकाराम महाराज तुम्ही म्हणताय ठीक आहे तुम्ही म्हणताय संतांच्या पायावर विश्वास ठेवला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांचं दास्य कशी करलं पाहिजे. म्हणजे संत भेटणे एवढं सोपं आहे का महाराज? बहु अवघड आहे संत भेटी, करुणा केली. जर भगवंताने करुणा केली तर ती भेट शक्य होईल महाराज. म्हणून आयशे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या गुण पुन्हा प्रकट होणी. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले. कोणत्या पुण्याने मी त्यांचा सेवक होईल? हा कोण पुण्य पुन्हा गाठी, जिही आयशियाची भेटी, जिही हरी हरिला मनी गेले संसाराची पाणी. कोणत्या पुण्याने मी त्यांचा सेवक होईल? कोणत्या पुण्याने मी त्यांची सेवा करायला मिळेल? तुका म्हणे म्हणे नाही वृत्तीवरी, मग मी मात्र वृत्तीवर येणार नाही. सुखाचे शेजारी पहुड येणं. पण कधी चांगल्या संतांची भेट झाली तर. म्हणून सांगतात बहु अवघड आहे संत भेटी. चंद्रामृत सुखे शेवेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्या येणा सागर धरवेल, परी त्या साधूची भेट न होईल गा. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हातात जडे. ते म्हणतात परंतु पहा व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे. परत सांगतात की पहा चंद्रामृत हातात जडे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे. दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या, सगळ्या गोष्टी घरी घडेल महाराज, पण संत भेटणार नाही. पाहुणा घालवेल पालान, पाही चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान. त्या साधूचे परी त्या साधूचे न कळे माय मानवो. पाहुणा घालवेल पालवान. पाहुणा म्हणजे वाऱ्याच्या पाठीव सुद्धा, वाऱ्याच्या पाठीव सुद्धा आसन टाकता येईल. पालन कशाला म्हणतात माहिती का? ते सांगतात की हत्तीच्या वर अंबारी, अंबारीच्या वर जे आसन असतं त्याला म्हणतात पालन. ते कुठं घालता येईल? वाऱ्यावर सुद्धा ते पालन टाकता येईल. पायी चढवेल गगन, स्वर्गाला पायाने सुद्धा जाता येईल. आपल्याला नाही, योग्याला.
आपल्याला इथं पायऱ्या उतरायची आवश्यकता लय अवघड आहे. पण आपल्याला नाही तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. म्हणता सांगतात पायी चढवेल गगन, गगनाला सुद्धा आकाशाला सुद्धा एक वेळ पायने जाता येईल. भूत भविष्य कळू येईल वर्तमान, भूत आणि भविष्याचं वर्तमान सगळ्याच ज्ञान होईल. परी त्या साधूचे न कळे म्हणे मानव. कारण की त्या आईशे कैशी आणि भेटते ते साधू ज्यांच्या दर्शने सुटे भव बंधू, जे का सच्चिदानंद नित्यानंदो आणि जे का मोक्ष सिद्धी तीर्था वंदुरे असं म्हणतात. ते संत भेटणे एवढं सोपं नाही महाराज. म्हणून तर ते ठिकाणी म्हणतात ना, पहा की संतांची भेट खूप अवघड आहे महाराज. ते म्हणतात ना, संत संग बेनो विवेक न होई, संत संग बेनो विवेक न विवेक न होई, संत संग राम कृपा गुण सुलभ न सोई, कहे विभीषण सुन हनुमंता, राम कृपा बिनु मिले नाही संता. रामाच्या कृपेशिवाय संत मिळत नाही महाराज. जब संत मिलन हो जाए तेरी वाणी हरि गुण गाए, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. जब संत मिलन हो जाए आंखों से आंसू बह जाए, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. ज्या दिवशी संत भेटतील ना समजायचं अब हरि से मिलन होगा. आता मला देव नक्कीच भेटेल. म्हणून ते म्हणतात ना, देव वसेची देव वसे देव वसे, देव वसे घडावी संगती ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. मागणं सुद्धा तेच देवाकडे मागतात, संतांचं मागतात, संतांकडे मागतात, देवाचं मागतात. बघा महाराज
पुन्हा काय मागतात देव वसे चित्ती आणि त्याची घडावी संगती आईशी आवडते म्हणा देवा हे देवा ज्याच्या चित्तामध्ये तू राहतो ना त्याची संगती घडावे संताकडे काय मागतात माहिती का कृपाळू सजन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी संताकडे काय मागतात पांडुरंग मागतात पांडुरंगा संत मागतात आणि आईशी आवडते म्हणा मला हेच आवडते देवा बोलवावी वासना मला काही नको न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संतांचा संग दे कारण की अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत बाबा म्हणून संत संग देई संत संग देई आणि प्रवाही घालू नको म्हणून संतांच्या पायी हा माझा विश्वास पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो त्याचा देहच पवित्र आहे त्याची वाणी पुण्यवान आहे म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास काय ते उरले वेगळे आणि वैकुंठ नाही गया गठी म्हणून संतांच्या पायी हा माझा विश्वास कारण की ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उतार आले दिन जाना आले दिन जाना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीन जना ब्रह्मादिकांची वंदी पायवणी नाम घेता वदनी दोष जाती म्हणून संतांच्या पायी हा माझा विश्वास पुढे सांगतात त्या ठिकाणी पहा देवते संत निमित्त विद्या महिमा संतच देव आहे देव संत आहे म्हणून संतांच्या पायी हा माझा विश्वास पुढे सांगतात पहा मुक्ती पांग नाही विष्णूच्या दासा ते म्हणतात ना की त्यांना कशाची गरज नाही मला सांगतात पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन सोय जनाची झाले ज्यांनी धातू म्हणजे पैशाची उपेक्षा केली ज्याला जनाची ज्याला लोकांची गरज नाही ज्याला जनाची गरज नाही ज्याला धनाची गरज नाही सोय जनार्दन तेची झाले सोय जनार्दन तेची झाले तेची झाले पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन सोय जनार्दन तेची झाले सोय जनार्दन तेची झाले पूर्व वंदनातू धिक्कारिले जन सोय जनार्दन तेची झाले सोय जनार्दन तेची झाले गायक वादकांनी चांगली चाल मांडली चांगलं वाजवतात महाराज सिस्टीमही चांगली हा ज्याला जगाची गरज गोविंद जयाची चित्ती ज्याच्या चित्तामध्ये गोविंद बसलाय आधी त्याची अंती अवसानी ज्याच्या चित्तामध्ये देव बसलाय भोग नारायणा देऊनी निराळी गोविंदा मंगळी त्याची गाती ओ त्यांनी आपल्या जे काही ना करतो ना ते भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग असे संत आहेत ते म्हणतात की भोग नारायणा देऊनी निराळी संत महात्मे आणि ओविया मंगळी त्याची गाती म्हणून त्यांचा दात झालो पुढे सांगतात बळबुद्धी ज्यांची उपकारासाठी अमृत हे पोटी साठवले ज्यांची बळ ज्यांची बुद्धी उपकारासाठी विठ्ठला दयावंत तरी देवाची सारखी आपुली पारखी ओळखती दयावंत आहेत देवासारखेचे आपुल्या पारखी ओळखती ज्यांना आपला आणि पारख नाही महाराज हा यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय आहे सावेद शास्त्री ते म्हणतात या रे याती बलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची सर्वांनी या भगवंताचं चिंतन करा म्हणून सर्वांना जे सारखं आहे अवघी रूपे तुझी देवा असं ज्यांना वाटतं वंदो भावे करू सेवा हा सगळी देवाची रूप ज्यांना वाटतात त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची ज्यांचा येत
ज्यांचा हेत विठ्ठली संत महात्मा हे पहिलं लक्षात ठेवायचं. आता विश्वास ठेवायचा आहे, त्यांची सेवा करायची, त्यांचं दास्यत्व करायचं, त्याची संत आणि ज्यांचा हेत विठ्ठली. संत महात्म्यांचा हेतूच काय? विठ्ठले महाराज. पैसला गोविंद दयाच्या चित्ती त्याला संत म्हणतात. बळबुद्धी ज्यांची उपकारासाठी त्याला संत म्हणतात. दयावंत देव तरी देवाची सारखी त्यांना संत म्हणतात. ते म्हणतात तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव, त्यांचा जीव तोची देव आणि वैकुंठ ते ठाव वस्ती जे ते थांबतात तेच वैकुंठ, त्यांचा जीव तोच देव. ते म्हणतात तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी, आहे का नाही, नीत केले विष्णुदासी त्याला संत म्हणतात. संगे आपल्या दोषी तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी त्यांना संत म्हणतात. त्यांच्या पायावर माझा विश्वास आहे. कुलम पवित्र ज्यांनी आपल्या कुलाला पवित्र केले, ज्यांनी कुठारता आईची कुल धन्य केली, वसुंधरा पुण्यवतीच्या तेनं संत कुणाला म्हणतात नीट लक्षात ठेवा. बघा आपण कुणालाही संत म्हणतो, एक लक्षात ठेवा. संत महात्मे भजन करतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात. संत महात्मे भजन करतात, कीर्तन करतात आणि प्रवचन करतात. पण जे भजन कीर्तन प्रवचन करतात ते संत असतात असं नाही बरं का. विठ्ठला संत महात्मे कीर्तन प्रवचन करतात, पण कीर्तन प्रवचन करतात ते संत असतात असे नाही बरं का महाराज. मला वाटतं विठ्ठल महाराज बोले संस्थेचे म्हणायचे, बाबा नेहमी म्हणायचे कीर्तनकार महाराज 2 तास काय बोलतो याच्यापेक्षा 22 तास काय करतो हे पहा. द्रव्य भूमी राज्य उपार्जिती त्याची उंची जर द्रव्य मिळवण्याची असेल, भूमी मिळवण्याची असेल, राज्य मिळवण्याचे असेल, नाही त्या निश्चिती देव जाणा. ज्याला कीर्तनापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटतो, नाही त्या निश्चिती देव जाणा. सोंगे छंदे काही पण देव जोडे ऐसे नाही. सोंगे सगळ्या गोष्टी मिळतील. हरिभजन केलीने कोण हर कोई लागे पाव, सगळी लोक पाया पडतील. खाणे कोण मिष्टान्न मिळेल, खायला चांगले मिळेल. सीधे वैकुंठ जाऊ इथले लांब राहते. खायला चांगले मिळेल, लोक पाया पडतील, परंतु संत होणार नाही. कथा केली तरी कथेकरी वशील, कथा केली तरी कथेकरी वशील, माळ घातली तर माळ करी वशील, पण संत न होती महाराज. विठ्ठला बाजारात काय संत पण मिळत नाही महाराज. कारण की देव वेगळा नाही, संत वेगळा नाही. आपण पाहिलं देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा म्हणून त्यांच्या पायावर विश्वास आहे महाराज. विश्वास आपण कुणावर ठेवतो महाराज? आपला विश्वास कुणावर नाही महाराज. आपला विश्वास जगावे, आपला विश्वास सर्वावे, आपला विश्वास मुलावे, आपला विश्वास बायकोवे, आपला विश्वास मित्रावे. काहीच हा विश्वास ना काहीच उपयोगाचा नाही महाराज. मागच्या वर्षी एक वर्ग 10वीला नापास झालं. आता 10वीची परीक्षा झाली ना, एक पेपर राहिला असेल बघा, चालू आहे. 1-2 पेपर राहिले काहीतरी. गेल्या वर्षी एक वर्ग नापास झालं आणि ते टेन्शन मध्ये होतं. बाप म्हणला, बापाचा पोरा विश्वास होता, म्हणला बाळा काहीच काळजी करू नको, तुझ्या आयुष्यात नापास होण्याचा योग होता. तुझ्या आयुष्यात कशाचा योग होता? बोलत चला, कशाचा योग होता? नापास होण्याचा. वर्ग बरं झाला अभ्यास केला का? बरं झाला अभ्यास केला नाही की माझ्या आयुष्यात नापास होण्याचा योग होता. बघा या पोराचा विश्वास महाराज. नवीन लग्न झालं महाराज, नवीन लग्न झाल्यावर सांगता येतं इस्त्री करून ठेवा, आम्हाला कार्यक्रम करायचे इथं मस्त बीजेचा कार्यक्रम आहे. सांगितलं आम्हाला कीर्तनाला जायचंय, तुम्ही त्या माझी कपडे त्या ठिकाणी इस्त्री करून ठेवा. आणि विश्वास बायको होता. आता सुरुवातीला ठेवता येतो, सुरुवातीला सांगता येते ते इस्त्रीचे कपडे 6 महिने वर्षभर, नंतर तुम्हाला काय सांगता येत ते पण अवघड आहे मला. एक धोतर 40 बरं का. आणि मग मात्र सांगितलं आणि असं करता इस्त्री करता त्याच्या बायकोच्या हाताने नेमका त्याचा शर्ट नेहरू जळाला. आणि त्याला नेमका त्यांनी फोन केला, हो काय झालं माहितीये का, इस्त्री करता करता नेमका आकाशी कलरचा तुमचा नेहरू माझ्या हाताने थोडा जळाला. काय झाला? बोलत तो म्हणला काही काळजी करू नको, तसलाच कपाटात त्याच कलरचा मी कपाटात ठेवलेला आहे. ती म्हणली मला माहिती आहे म्हणून त्याचं कपाट काढून याला लावले. म्हणजे विठ्ठला
आपल्या म्हातारपणाची काठी होईल. आज मुलाचा विश्वास आहे ना, माय बाप सांभाळीती, लोभा काळले पाळीती. माय बाप म्हणतात की बाबांनो, काय कधी ना कधी हा कामाला लागला मला आराम मिळेल. हा जर त्या ठिकाणी माझी म्हातारपणाची काय होईल, काठी होईल. पण ते काठीच हिसकून घेते ते पोरगं. उलट काही काठीने मारायला लागले का. हा मुलावरचा विश्वास आहे, तोही उपयोगाचा नाही. बायको विश्वास ठेवता तुम्ही विचार करा. इथं आता किरण भाऊ हे झाले पंक्ती आहेत ना, पंक्ती आहेत, भोजन आहे. आता इतर वेळेस आपण काय करतो, जर कामावून गेलो, शेतावून गेलो, जेवायला बसलो, बायकोने स्वयंपाक केला, तो स्वयंपाक कसा केलाय, त्याच्यात विष टाकलंय काय टाकलंय, असं करण्यासाठी, चेक करण्यासाठी तुम्ही कुत्र्याला एक तुकडा टाकता, लगेच जेवायला सुरुवात करता. काय अनुभव आहे? म्हणजे कुत्र्याला टाकून ते तपासून पाहता का लगेच सुरुवात करता. काय करा मान घालून आपलं सुरुवात करता. कारण की विश्वास कुणा ही आपल्याला विष घालून मारणार नाही. कुणाचा विश्वास आहे? बायको विश्वास नाही आपला. म्हणजे बघा, मुलावर पहिला विश्वास आहे, दुसरा विश्वास बायको आहे. आता तुम्ही विचार करा, इथं तुम्ही कीर्तन संपलं, कीर्तन संपल्या पुढे जाणार, घरी जाणार. घरी गेल्यावर काय करणार? झोपणार. झोपल्यावर ते घर आपल्या पडणार नाही. हा कुणा विश्वास? घरा विश्वास. झोपल्यावर घर आपल्या अंगावर पडणार, हा विश्वास कुणा? एका ठिकाणी मी कीर्तनला गेलो, संध्याकाळचं कीर्तन होतं, दुपारीच गेलो, थोडं लवकर गेल्यानंतर ते म्हणल्या मला चहा वगैरे घ्या. नाही म्हणून मी चहा वगैरे काही घेत नाही. ते म्हणते थोडं दूध वगैरे आणलं. खेडेगाव होतं. आता म्हणलं हिला पाकिट मिळायचं दुधाचं. संध्याकाळी बघू दुधाचं काय असेल, संध्याकाळी जनावर घरी आले बघू म्हटलं. म्हणजे महाराज काहीच काळजी करू नका, मला बाहेर दूध आणायला जायला काही गरज नाही. आमच्या गोठ्यात काय म्हैस. आता म्हैस जरी असेल दुपारी थोडी दूध देते. बघू संध्याकाळी. ते म्हणले नाही, आमची म्हैस अशी गुणी बादली घेतली, थाप टाकली, लगेच दूध देते. आता हा महाराजांचा विश्वास आहे का म्हशीचा? बघा, म्हशीव विश्वास आहे, जड असणाऱ्या पदार्थावर घरा विश्वास आहे, बायको विश्वास आहे, मुला विश्वास आहे. हा विश्वास काहीच कामाचा नाही. आता आपला विश्वास असतो आपल्या मित्रावर. हा मित्र मला कर्जबाजारीपणामध्ये, माझ्या तंगीमध्ये मला काय करेल, मदत करेल. पण सब पैसे के भाई अपना साथी नाही कोई. परंतु मित्राने वेळेला मदत केली पाहिजे. पण पैसे असले की मित्र तुमच्या मागे पुढे हिंडतात, आणि पैसे संपले ना इकडे येतच नाही, बारामतीतून पळून जाणं. कारण मैत्र केला अंतकाळी येतच नाही आपल्याला. म्हणून आधी घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम, नाही तरी यमदात खातो करा. मित्र उपयोगाला येत नाही. बघा, काळाची उडी पडेल जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप उपयोगाला येत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी, भली सोयरी उपयोगाला येत नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रवाणी चक्रपाणी शेवटला आपल्याला सोडवितो अंतकाळीचा. तुका म्हणे विठू म्हणजे देव शेवटला आपल्याला सोडवितो, म्हणून त्याच्यावर काय ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. आता संत आपल्या शेवटच्या काळी उपयोगाला येतात. अंतकाळी मध्ये येते सोडवणे, मस्तक बैसरी देईन त्याशी. अंतकाळी ते मला सोडवा येतात. पण मग अशी आपण पाहिला आपण माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती, निर्वाणी माता पिता बंधू बहिणी कोणी उपयोगाला येत नाही. इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची.
दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी अंतकाळी काळी उपयोगाला येत नाही म्हणून त्यांचा विश्वास ठेवणं चुकीचं आहे मग तेथे नजरे काही सत्ता संपत्ती राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणते यमाज्ञा माता पिता बंधू बहिणी कोणी न बोलती निर्वाणी इष्ट मित्र सुजन सखे हेतो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभी पाक जाचणी आणि तेथे कोणी सोडविनायका सद्गुरु उपयोगाला येतात संत उपयोगाला येतात साधू उपयोगाला येतात म्हणून त्यांच्या पायावर विश्वास ठेवला सर्व भारात त्याचा दात झालो हेच आपण संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा एकतर संत भेटत नाही भेटले तर ओळखत नाही ओळखले तरी थांबत नाही त्यांची भेट होत नाही आणि सगळं झालं तरी त्यांच्या पायावर विश्वास बसत नाही महाराज खऱ्या अर्थाने संत भेट अतिशय दुर्लभ सांगितले दुर्लभ तीन गोष्टी सांगितल्या नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ आहे पुढे सांगतात मुमुक्षत्व दुर्लभ आहे आणि साधूंची भेट होणं खूप दुर्लभ आहे महाराज खऱ्यात सांगू का की पहा ब्रह्म सदा सर्व हे म्हणतात ना की सगळीकडे ज्याला भगवान परमात्मा दिसतोय असे संत वेगळे ज्यांचं जीवन भगवंतमय झालेलं आहे ज्यांचं जीवन भगवंताच्या भक्तीशिवाय राहत नाही न लगे त्यावेळी सुखाचा सोहळा लागे म्हणजे ज्वाळा अग्नीची म्हणून असं ज्यांचं जीवन आहे राहो आता हेचे ध्यान डोळा मन लंपट असं ज्यांना वाटतं तेच संत देवासाठी घेऊन जोगा योगी पावन मनाचा साहेब अपराध जनाचा त्याला म्हणतात संत आणि अशा संतांच्या पायावर माझा विश्वास आहे कारण की बा सुख वसे तये ठाई बहु पाय संतांचे म्हणून संतांचे पायी हा माझा विश्वास झाली पापा तापा तुटी दैने गेले उठा उठी ज्यांच्या भेटीने पाप गेलं ताप गेलं नाही गंगा पाप शशी ताप दैन्य कल्पतरुस्तथा गंगा पाप घालवते शशी ताप घालवतो आणि कल्पतरु दैन्य घालवतो पाप ताप दैन्य जाय उठावते पाप ताप दैन्य जाय उठावते
दैने जातो ऐसे बळ नाही अनेकांची अंगी तप तीर्थ जगी दानव्रत तप असेल जप असेल व्रत असेल वैकल्य असेल योग असेल याग असेल यांनी देव मिळत नाही महाराज पुढे सांगू का नामाने सुद्धा देव मिळत नाही नुसतं नाम जपलं तर तेच नाम जर संतांच्या मुखातून आपल्याला कळालं तर देव भेटतो त्याच्यासाठी माती संतापायी माता संताबाई माता ठेविता सद्भावे तेने भेटे देवे आपोआप म्हणून या संता खंड बजावे त्यांचे चरणी व्हावे दिन सदा नामा म्हणे देव इच्छी संत संग आणि आम्हा जीवल जन्म जन्मी संत भेट अतिशय दुर्लभे म्हणून त्यांच्या पाया माझा विश्वास आहे पुढे सांगू का महाराज तीन संगती सांगितल्या एक आहे दुसंगती दुसरी आहे विसंगती आणि तिसरी आहे सत्संगती बघा बरं नीट आहे का एक आहे दुसंगती म्हणजे दुर्जनांची संगती दुसरी आहे विसंगती आणि तिसरी आहे सत्संगती बघा महाराज जर आपल्या जीवनामध्ये काय माहिती का दुसंगती जर म्हणजे दुर्जनांची संगती टाळावी दुसंगती टाळावीच लागते किंवा टाळावी दुसंगती टाळावी विसंगती भोगावीच लागते आणि सत्संगती करावी लागते विठ्ठला दुर्जनाचे भय धरावे त्या परी पिसळल्यावर धावे श्वान जसं पिसळलेलं पुत्र समोरून आलं आपण म्हणतो का या या जय हरी आपण म्हणतो का आपण काय करतो पळून जातो ना रस्ता काढतो दुर्जनाचे भय धरावे त्या परी पिसळल्यावर धावे श्वान पिसळलेलं पुत्र जर समोरून आलं एक कान असा पाडलेला आहे लागलेला आहे मानाशी वागडी करत चालतंय आपण त्याचा शाळशी पण सत्कार करतो का काय करतो आपण जिकडे जागा मिळेल तिकडे जातो लपतो त्याला म्हणतो जा बाबा कारण की काय सांगितलं की विंच वाचे नांगे तैसा दुर्जन सर्वांगे म्हणजे दुर्जनाची संगती टाळावी लागते महाराज ते म्हणतो ना की खऱ्या अर्थाने जसं आपण घाणीपासून कसं लांब होतो ते प्रमाण आहे तसंच आपण दुर्जनापासून लांब व्हावं कारण की पहा जर कुत्र्याच्या आपण जास्तीत जास्त जवळ गेलो कुठलंही कुत्र असलं तर ते आपल्याला चाटल्याशिवाय राहत नाही त्याला जर हाकललं तर ते भुकल्याशिवाय राहत नाही तसंच दुर्जन असतो त्याच्या जवळ गेलो तरी त्रास त्याला लांब गेलो तरी त्रास म्हणून त्याचे त्याज्य सांगितले दुसंगती काय सांगितली त्याज्य आणि जी आपण म्हणतो ना की जी आपण म्हणतो की जी संगती विसंगती जसं आता निवडणुका झाल्या का निवडणुका झाल्या ते म्हणतात काय करतात ते बायकोनी नवरी तिघच जण एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो संध्याकाळचे कीर्तन होतं दोघं नवरा बायकोनी एक वर्ग किती घरात माणसं तीनच घरात माणसं बघा आता विसंगती कशी असते आणि एक म्हणतात त्या ठिकाणी आता हो ती बायको सांगतो नवऱ्याला तुम्ही काय ते काँग्रेस करत बसता म्हणले आता इथून पुढे भाजपाला मत द्या पण म्हणती बायको ते म्हणल्या राव दे सगळं पण काँग्रेस शिवाय स्थिर सरकार नाही पोरगा म्हणला भाजप राहू दे तुमचं काँग्रेस राहू दे शिवसेनेला मत द्या विठ्ठल घरात माणसं किती तीन आणि पक्ष किती याला म्हणतात विसंगती विठ्ठल कानडीने केला मराठी प्रकार एकाचे उत्तर एक नाही तिने पाचारी इलबा म्हणून आणि तिने कानडीने केला मराठी प्रकार आता याची मराठी भाषा तिची कानडी भाषा त्याला काहीच कळाना वेळच लागेना ती म्हणायची इकडे याते तिकडे जायचं तिने पाचारी इलबा म्हणून आणि अशी संगती काय म्हणतात विसंगती पण विसंगती भोगावीच लागते बघा भोगावीच लागते काय असू दे आपण होतो त्या ठिकाणी बायकोने त्रास दिला हे केलं काय असं माझ्या वाट्यावालं पोरच माझी चांगली नाही त्यालाच विसंगती म्हणतात एक वाक्य सांगू का जर तुम्ही दुसंगतीने नरकाला जावं लागतं विसंगतीने फजिती होते आणि सत्संगतीने भगवत प्राप्ती होते विठ्ठला पापामुळे दुसंगती घडते वाईट कर्मामुळे विसंगती घडते आणि पुण्यामुळे सत्संगती घडते विठ्ठला
संत महात्मे सांगतात की पुण्याने मला संतांची भेट झाली, पूर्वजन्मी सुकृत वर केली ही मजाजी फळाशी आले, परमानंदवाजी मानसी भेटी झाली या संताची, कितीतरी पुण्याने मला हे संत महात्मे भेटलेले आहेत आणि म्हणून संताची बाई हा माझा विश्वास. आणि भेटले तर महाराज खऱ्या अर्थाने संतांनी असंत वेगळे दिसतात, दोन्ही दिसती सारखी पण वर्मजा नेतो पारखी. काक कृष्ण पीक कृष्ण ओ भेद पीक काक यो, कावळा सुद्धा काळा कोकिळ सुद्धा काळी. बरोबर आहे ना, कावळा कसा आहे काळाची, कोकिळ कशी हो काळीची महाराज. हा ते मान पहा. परंतु वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक, परंतु वसंत ऋतू आला ना हा कावळा काव काव करतो आणि कोकिळ कशी करते कुही कुही करते. त्या म्हणून तर सांगतात त्या ठिकाणी पहा की वाईट लोकांची संगती, म्हणून नारद पुराण सांगतात दुसंग सर्व ठेव त्याज्य. एक वेळ संतांची संगती करायला नाही मिळाली तरी चालेल, पण दुर्जनांची संगती करू नका. जे बिघडलं रामायण घडलं ना एकाच गोष्टीमुळे, महाभारत घडलं ना एकाच गोष्टीमुळे. बघा रामायणात सगळी पार्ट चांगली होती, रामाचा राज्याभिषेक ठरला, सगळं काही गोष्ट ठरल्या आणि देवाने आदली मीटिंग घेतली आदल्या दिवशी 2 दिवस. म्हणले हे पा रामाचा उद्या राज्याभिषेक होणार आहे. त्या सरस्वती मातेला बोलून घेतलं, म्हणले काहीतरी उपाय करा, काहीतरी करा, नाही तर काय अवघड आहे, तर राज्याभिषेक ठरलेला आहे म्हणले. आणि मग तिने विचार केला एवढ्या अयोध्येत सुख नांदते म्हणले, तिथं काय दुधात मध्ये मिठाचा खडा काढू म्हणले, आहे का नाही, कशाला कालवायचं म्हणले. म्हणजे कुणाचं तरी डोकं फिरवा. आणि मग मात्र त्या सरस्वती मातेने काय केलं, संध्याकाळच्या वेळेला त्या अयोध्येत चक्कर मारली, म्हणजे फिरून आली. पाहिल्यानंतर पाहिलं सगळी माणसं सात्विक सगळी चांगली, पण म्हणले आता जो अयोध्यात ज्याचं बालपण गेलं नाही, म्हणजे ज्याचं जास्त वेळ दुसऱ्या राज्यात गेलाय असा माणूस मला बघितला पाहिजे, डोकं फिरवायला. मग तिने विचार करता 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 पाहिलं, तिच्या दृष्टीत संध्याकाळच्या वेळेला ती मंत्रा नजर दृष्टीला पडली, मंत्रा नजरेत भरली आणि ती म्हणली आता गिऱ्हाईक आपल्याला सापडले म्हणले, जिचं जास्त आयुष्य काही देशात गेलं, काही बरोबर नाही, आणि थोडा आयुष्य त्याची अयोध्येत गेलं. आणि मग तिने विचार केला की तिच्या ना डोक्याचा एक स्क्रू थोडा त्या सरस्वती मातेने काय केला, ढिला केला आणि ती निघून गेली. आणि तिने पाहिलं संध्याकाळची वेळ होती, ती गच्चीवर गेलेली आणि खाली फक्त पाहिलं, दुसंगती बघा, खाली फक्त पाहिलं आणि तो खूप धामधूम चालू होती. आणि एका दाशीला विचारलं, म्हणजे काय ग 8 दिवस झाले मी पाहते, कशाची धामधूम कशाची पळापळ. ती दाशी काय म्हणली माहिती का, एक शब्द नीट ऐका, ती म्हणली आमच्या रामाचा उद्या राज्याभिषेक होणार. कुणाचा म्हणली, आमच्या रामाचा. एवढ्यानं डोकं फिरलं, आमच्या रामाचा, म्हणजे ती दाशी होती कौशल्याची दाशी कोणाची होती, कौशल्याची. बघा बरं नीट ऐका रामायण. आणि मग मात्र त्या ठिकाणी विचार केला, आता राम जर राजा झाला तर राजमाता कोण होणार, कौशल्य होणार. बघा महाराज प्रमाण म्हणजे त्यांचे खूप. राम जर राजा झाला तर कौशल्य कोण होणार, राज माता होणार. आणि राजमातेची कोण होणार, दाशी. दाशी होणार, तिने खालून सांगितलं, पण ती कुणाची दाशी होणार, राजमातेची. एवढं डोकं बसतं, एवढ्या डोक्यात शब्द बसला म्हणजे हे सगळं राजकारणात बिघडवायचं, सगळा खेळ उडून लावायचा. तडा 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 खाली आली, काही म्हणजे कळलं का तुला, कळलं का तुला, म्हणले काय झालं कशाला ओरडते मंथरे. हा म्हणले उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. म्हणले मंथरे बधाई हो, माझ्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. ती म्हणले नीट ऐकलं का, मी भारताचा राज्याभिषेक नाही म्हणले, मी म्हणले रामाचा राज्याभिषेक होणार आहे. हा म्हणले ठीक आहे, आम्ही रामाचा, माझा भरत तसा राम तसा भरत. मग मात्र तिने आनंदामध्ये कैकेयीने आपल्या गळ्यातील मोत्याचा कांठा त्या मंथरेकडे फेकला. मला कशाचा कांठा, मोत्याचा कांठा फेकला. आणि तिने पाहिलं तर तो कांठा परत त्या कैकेयीच्या अंगावर भेटला. कैकेयी ती कैकेयी म्हणली, अरे आता शिजी उडी माझ्या मोत्याचा कांठा माझ्या अंगावर मारला. म्हणले काय झालं, मी तुझं हित सांगते, तुला सांगते मी तुझ्या हितासाठी माहेरून आले, परंतु त्या ठिकाणी तुला कळत नाही. म्हणले का, उद्या जर राम राजा झाला उद्या मला देणार नाही, राम राजा झाला कौशल्य राजमाता होईल, दशरथ सुद्धा तिकडे सांभल, तुला कुणी विचारणार नाही, तुला भांडी घासायला लागेल. कुणाचे विचार, एका भांडी घासणाऱ्या दाशीचे काय विचार असणार मला. ती म्हणली तुला आता एवढे नोकर चाकर असून काही केलं थोडी
भांडी घासायला लागणार आहे. पण तिचे विचार जो माणूस तसा असतो त्याचे विचार पण तसे असतात ना. ती म्हणजे तुला भांडी घासली की वेळ येईल, तुला कळन का, तुझा अधिकार संपल, या उलट गोष्ट डोक्यात म्हणजे मग काय करायला बघा बरं का. दुसंगती, दुर्जनांची संगती कशी असते, एकामुळं राजकारण घडलं म्हणा. आणि मग मात्र विचार केला, म्हणले काय करावं, म्हणले काय नाही, म्हणले तुला राजाने 2 वर दिल्यात. कुणी सांगितलं, कुणी सांगितलं, मंत्रेने. खरं सांगू महाराज, हे वर प्रत्यक्ष कैकेयीला सुद्धा माहिती लक्षात नव्हतं राहिले. तिला काय करायचं, तिला काय गरज होती, राजमाता व्हायची, हवस बोलवायची, म्हटलं तिला आपलं मस्त पडून राहायचं, 4-5 दासी बोलवायच्या, माझा मान मीच मोठी असं म्हणायचं, एवढं तिला पडून राहायचं, खायचं प्यायचं, खावे प्यावे ल्यावे बरवे असावे सदैव, हीच तिची आवती राजमाता. पण ती म्हणली तुला राजाने 2 वर दिल्या. मग म्हणली आणि ज्याला समाजाचं वाटोळं करायचंय ते असल्या फायलीला जपून ठेवतात, असल्या फायलीला जपून ठेवतात. आणि मग विचार कर, ते म्हणले काय नाही, काय करता येईल, ती म्हणली आजची रात्र आपल्याकडे. कोण म्हणली, मंथरा म्हणली आजची रात्र. ती म्हणली एका रात्रीने काय होणार, ती म्हणली एका रात्रीत सगळा खेळ होतो, निवडणुकीच्या आदल्या रात्री एकच रात्री पुरीशी म्हणली, बस ज्याच्यात सगळा खेळ त्याच्यातच होतो म्हणले. आणि मग म्हणली आता तुझा कोप भावनात जा. बघा बरं का, मंथराने काय सांगितलं, कोप भावनात जा. ती गेली कोप भावनात. विचार करतो मी, एक वाक्य लक्षात ठेवा किरण भाऊ, अजून त्या रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई बरी वचन न जाई. त्या घरामध्ये कोप भवन होतं, त्या महालामध्ये अयोध्येमध्ये. तुम्हाला सांगू का, रडायचं म्हणलं ना, त्या घरात नका रडत जाऊ, या कधी खोली. मला वाटतं आजच्या इंजिनिअरिंगने हे विचार करण्याची गरज आहे बरं का. कारण की तुम्ही जिथं जिथं त्या निगेटिव्ह एनर्जी जिथं बोलणार, शिव्या देणार, रडणार, तिथं नकारात्मक ऊर्जा तयार होते महाराज. आणि बघा, म्हणून त्या ठिकाणी अयोध्येमध्ये कोप भवन होतं, म्हणजे सगळ्या मालात तो परिणाम होऊ नये, म्हणजे एक कोप भवन का. परंतु तुम्हाला पुढे सांगा महाराज, त्या कोप भवनाचा वापर अजूनपर्यंत कुणीच केला, बघा बरं का महाराज, कुणीच त्या कोप भवनाचा वापर केला नव्हता. पण तिथं गेली, तिने आपले कपडे फाडले, तिने दागिने काढून टाकले. बघा, आणि विचार करा तुम्ही, दशरथ आल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं, ज्याचा इंद्र अर्ध्या आसनावर बसवायचा, ज्याने घोड्याचं उड्डाण मारलं ना, घोडे उड्डाण, की तो रथ तिकडे स्वर्गात जायचा, इंद्र त्याला बसायला जागा द्यायचा महाराज. इंद्र ज्याचा मित्र आहे, प्रभू रामचंद्रासारखे ब्रह्मांडाचे मालक त्याचा मुलगा आहे, जगज्जननी सीतामाया त्याची सून आहे, इंद्रासारखा मित्र आहे, अनेक राजे आहेत, प्रजा आहेत, सैन्य आहेत. आणि तोच महाराज दशरथ ज्या वेळेस कैकेयी कोप भवनात गेलेली पाहिली, सिंहासारखा असणार दशरथ मात्र त्या ठिकाणी खडबडून झाला, वाईट वाटलं, अरे काय असेल म्हणले. आणि बघा महाराज, आणि विचार करा, तिने सांगितलं भारताला राज्याभिषेक. तो म्हणला ठीक आहे, भारताला राज्याभिषेक देतो, परंतु 14 वर्ष राम वनवास, 14 वर्ष रामाला वनवास पाहिजे का. भाऊ तिला विचार करा ना महाराज, ती जे बोलत होती ना, तू संगती कशाला म्हणतात दुर्जनांची, तिला कळा ना महाराज, त्या मंत्रेच्या ऐकल्यामुळे, मंत्रेच्या संगतीमुळे ती स्वतः विधवा झाली का नाही. भरताने तिला कधी आई म्हटलं नाही. राम तिच्यामुळे वनवासाला गेला, तिच्या तोंडाला काळ लागलं, कशामुळे, फक्त एका माणसाच्या, दुर्जनाच्या संगतीमुळे लागला. आता कर्ण सुद्धा चांगला होता, कर्ण एकटा 5 पांडवांना भारी होता, पण तो कुणाच्या संगती लागला, दुर्योधनाच्या संगती लागला महाराज. म्हणून खऱ्या अर्थाने एक वेळ संतांची संगती नाही करायला मिळाली तरी चालेल, पण तू संग सर्व ठेवते जगामध्ये जे त्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत, जगामध्ये जे दुर्मिळ आहेत, ते संत मला भेटले महाराज. ते जगामध्ये जी दुर्मिळ गोष्ट आहे ना, ते संत मला भेटल्यानंतर ते भेटले नाही. संतांची पायी हा माझा विश्वास, त्यांच्या पायावर विश्वास ठेवला. आपण कुणावर विश्वास ठेवतो, तो विश्वास उपयोगाला येत नाही. किती तुमच्याकडे पैसे असतात, ते अंतकाळी येत नाही महाराज. कारण की ते सोडून द्या महाराज, तुमचं तर सोडूनच द्या. ते म्हणतात ना, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घर कशाची होती, सोन्याची. त्याची घर सोन्याची होती, शिके काय शिंदड्याची असतील का महाराज, शिकी कशाची होती, सोन्याची. पण सांगाची कवडी बघा त्या, म्हणून आता त्याची सोन्याची लंका होती, ती शेवटला उपयोगाला आली नाही. आपले पैसे येईल का, म्हणून ते उपयोगाचं नाही, संत माझ्या उपयोगाला येतील. म्हणून संतांचे पाय हा माझा विश्वास. तुकाराम महाराज, तुम्ही संतांच्या पाय विश्वास ठेवला, ठीक आहे, त्यांचे दास झाले, पण कुणी कुणाचं दास व्हावं, कुणी कुणाची सेवा करावी. नीट ऐका, एक लक्ष द्या, की नोकराने मालकाची सेवा करावी, नोकराने कुणाची सेवा करावी, मालकाची करावी. बायकोने कुणाची करावी,
नवऱ्याची करावी, शिष्याने कुणाची करावी, गुरुची करावी, भक्तांनी कुणाची करावी, हा वा वा अशी माणसं पाहिजे. बघा नोकराने मालकाची सेवा करावी, बरोबर आहे का? पत्नीने पतीची सेवा करावी, शिष्याने गुरुची सेवा करावी आणि भक्ताने देवाची सेवा करावी. हे कुणाची सेवा करावी हे कळलं पाहिजे. नाही इथं भरपूरसाठी आपण किती नीच लोकांची सेवा केली, नको त्याची सेवा केली. पण तुकाराम महाराज तुम्ही त्यांचं दास्यत्व स्वीकारलं, त्यांच्या पायावर विश्वास ठेवला. पण का विश्वास ठेवला? तेची माझा हिता करीती सकळ 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 तेची माझा हिता करीती तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या पायावर विश्वास ठेवला, सर्व भावाने त्याचं दास्यत्व केलं. हा तुमच्या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. कशा करता म्हणतात हा की नवविधा काय बोलिली जी भक्ती द्यावे माझ्या आधी संतजनी. म्हणून तेची माझे हित करीती सकळ ते संत महात्मे माझे सर्व प्रकारे हित करतात. कारण घातला दुकान तेती आली अशी दान संत उदार उदार भरले आनंद भंडार. म्हणून तेची माझे हित करीती सकळ जे हिता हित एकती आणि कवना खेपती उसोनी शीन हारती देती सुख. हित करणारे फक्त श्रुती आहे, हित करणारे फक्त संत आहेत. हा श्रुती सुद्धा नाही श्रुती परोती माऊली जगा हीच करतात. पण हित कोण करू शकतो? ज्याला हिताचा कळवळा आहे. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. त्यांना हिताचा कळवळा आहे आणि ज्यांना हित माहिती शोधून आले संत. हिता हित जगाते हा जगाचं बघा हित कोण करू शकतं? ज्याला हित माहिती आहे, ज्याला हिताचा कळवळा आहे. म्हणून संत महात्म्यांना दोन्ही येतो हिताचा कळवळा, त्याला कळवळा सुद्धा आहे. शोधून आले संत हिता हित जगाचे. म्हणून तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि ते संत महात्मे आपलं जीवन जगत असताना, आपण परमार्थ करत असताना जर थकलो दमलो तर बघा कधी कधी असं वाटतं इतक्या वर्षी परमार्थ करतोय, इतक्या वर्षी भजन करतोय, इतक्या वर्षी वारी करतोय, काही फरक पडणार काहीच उपयोग नाही. असं का होतं? नीट आहे का? कधी कधी काय होतं माहिती का? परमार्थ करत असताना जीवनामध्ये शांतता आली पाहिजे, जीवनामध्ये समाधान आलं पाहिजे. हा कारण की
शांती प्रते नाही सुख हे रावघ्याची दुःख मनवणे शांती धरा उतराला पहिला तिरा ती शांती येत नाही समाधान येत नाही सुख येत नाही नामस्मरणाचं फळ मिळत नाही मग मात्र काही काही लोक म्हणतात ही माळ घालून बसलो आणि उगाच बसलो असं काहींना वाटतं हा वाटतं महाराज काही काही माणसं अशी पण येत महाराज म्हणतात काय त्या महाराजांच्या नादी लागलो माळ घालून म्हणतात आणि मग खरा परमार्थ कळला ना नामस्मरण करतोय का होतं मग त्याला निष्क्रियता येते त्याचा परमार्थ डळमळीत होतो आणि म्हणूनच भागलिया मज वातील कडे ते जर त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी परमार्थ करताना साधक दमला थकला जर परमार्थ त्याचा थांबला तर भागलिया मज वातील कडे तर त्यांचा परमार्थ ते कडेला लावतात अरे बाबा काहीच काळजी करू नको हा थोडे आहे चित्त साय झाल्या आता तुझं चित्त साय झालं ना परमार्थ थोडाच राहिला आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे समयाशी सादर व्हावे ते सांगतात ना आढेवटे विले तैशी जर आहे जैशी स्थिती आहे तैशा परीत आहे कौतुक आहे संचिताचे ठेविले आनंदे तैशी झलाच कडल लावून म्हणतात बाज बाबा रे काळजी करू नको ठेविले आनंदे तैशी जर आहे चित्त्या सुधावे समाधान थोडा राहिला परमार्थ वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे अरे फळ भोगावं लागतं न लगे रुसावे अनेका संचिता न लगे रुसावे अनेका बहुता नापुल्या संचिता वाचून या अरे बाबांनो ऐका भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मने समाधान म्हणून मनवून मनी मानू नये खेदू तुला वाईट दिवस असतील तुझं वाईट फळ असेल तुझ्या कर्माचं वाईट फळ असेल पण ते जाऊ दे निघून जाऊ दे कर्म फेड आलं थोडंच राहिलं आता परमार्थ होऊन जाईल तुझं काही करू नको आणि मग ते सांगतात पहा अनपेक्षित लक्ष उदासीन वतवेता सर्वारंभ परित्यागी यो मत संभ्या म्हणून ते परमार्थ आपल्याला कडल लावतात भागलिया मज वातील कडे आणि त्यांची आणि जोडे सर्व सुख म्हणून अशा संत महात्म्यांची त्या ठिकाणी पहा जे वचन आहे ती मी त्या ठिकाणी सेवन करीन आणि त्यांचं वचन मोडणार नाही त्यांचं उच्चिष्ट सेवन करीन हेच अभंगाचे शेवटचे म्हणतात विठोबा विठोबा रखुमा काही पैसे देतात का नाही जेणे हा गोपाळ कृपा करी अशा प्रकारचे हित करतात परमार्थ करता साधक जर थकला तुका म्हणे माझी कळवळ्याची किव भागलासे जीव कर्तव्याने माणूस बनतो परंतु भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि रोडे सर्व सुख आपलं काय काम आहे तुका म्हणे शेष घेई नावडी त्यांचं शेष आवडीने घ्यावं हा ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी हेच त्यांचं उच्चिष्ट आहे तुकाराम महाराजांची गाथा हेच त्यांचं उच्चिष्ट आहे नाथ बाबांचं भागवत हेच त्यांचं उच्चिष्ट आहे वचन मोडी बोलिले त्यांनी जे सांगितलं ना की सतत करा विठ्ठल स्मरण तेच करावं हा सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला तेच करावं आपली वेळ संपत आली त्यामुळे त्या ठिकाणी संती सांगितले ते केले जतन नाही आज्ञा त्यांचे केले उल्लंघन संतांनी सांगितलं तेच जतन करावं त्यांचं उच्चिष्ट सेवन करावं आणि वचन मोडी बोलिले ते त्यांचं वचन शब्द पडून देऊ नये हीच खऱ्या अर्थाने संतांची सेवा आहे म्हणून तुकाराम महाराजांची सेवा म्हणजे त्यांचं वचन त्यांचा उपदेश आपल्या अंतःकरणात धारण करणं तशा प्रकारे आपण आचरण करणं हेच खऱ्या अर्थाने संतांची सेवा आहे म्हणून झालेली सेवा भगवान परमेश्वरांनी समर्पित करायचे समस्त ग्रामस्थ काझड त्या ठिकाणी वैकुंठवासी धोंडोपंत दाता शिरवळकर यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे गोविंद महाराज वीर यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शन चालत असताना अखंड नाम यज्ञ 16 बीजच्या निमित्ताने तुकोबरायांची सेवा आपल्याकडून घडते समस्त ग्रामस्थ टाळकरी वारकरी मृदंगाचार्य आमचे जगताप महाराज गोड मृदंग वाजवला कांबळे महाराजांनी उत्कृष्ट सेवा केली सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो आमचे समाधान चालीच म्हणा संताची हे पायी आम्हाला
शेष घेईना वडी वचन न मोडी बोलिले ते अभंगावर थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न केला. समस्त ग्रामस्थ काजळगाव यामध्ये असणाऱ्या या वस्तीवर अखंड हरिनाम सप्ताह होतोय. तुमचे खऱ्या अर्थाने इथे येण्याचा योग मला वाटतं 2 वर्षापूर्वी आमचे शशिकांत गुरुजी यांच्यामुळे आला होता. त्यामुळे त्या ठिकाणी आमचे तात्यांनी किरण भाऊला संपर्क केला. त्यांनी सुद्धा येईपर्यंत मला फोन करून त्या ठिकाणी कुठे येत लवकर या वेळेवर या आणि अतिशय फडाची परंपरा इथं पाहायला मिळाली. महाराज खरंच धन्यवाद देतोय सर्वांना. सर्व ग्रामस्थ टाळकरी वारकरी सरपंच उपसरपंच उत्कृष्ट असे मृदंगाचार्य आमचे जगताप महाराज कांबळे महाराज समाधान महाराज उत्तम गायन ताते आहेत. महाराजांनी चांगली सगळ्यांनी साथ दिली. महाराजांनी चांगल्या चाली मांडल्या. सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी माझ्या बरोबर आलेले आमचे केशव महाराज वगडे त्यांना धन्यवाद देतो. सुनील महाराज ससार श्याम भाऊ आहेत. सर्व वारकरी माझ्या पुढे आहेत. महाराजांचे चांगले योगदान आहे. सर्वांना नमस्कार देतो. सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनात प्राप्त झाला हे माझं परम भाग्य समजतो. ज्यांनी शूटिंग केली त्यांना धन्यवाद व्यक्त करो. ज्यांनी गोड अशी मोरिया मंडप काजळ त्यांनी चांगली उत्कृष्ट सेवा दिली. आता आपली सेवा त्या ठिकाणी भगवान परमेश्वरांनी समर्पित करण्याच्या अगोदर एक सूचना देतो. नाम महिमा नावाचा एक दिव्य ग्रंथ आहे. त्याच्या संतांच्या संगतीने आपल्या जीवनात नाम कसं येतं त्याचं वर्णन केलेलं आहे. संतांची कृपा झाल्यानंतर भगवंत कृपा करतो. विशेष करून आपली दिनचर्या 2025 पासून 2032 पर्यंत मावली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हित करीती सर्वांना धन्यवाद देतो. सेवेला पूर्ण जय विठ्ठल.